रवी सीताराम नाईक उर्फ पात्रांव हांच्या शोक सभे खातीर आमी सगळे जाण हांगासर जमल्यात। आमच्या मदीं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आसा, परमपूज्य स्वामी ब्रह्मेशानंद स्वामीजी, आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ, रवी नाईक हांचे दोन्ही सुपुत्र रितेश आणि रॉय, आमच्या सरकारातले सगळे मंत्री आमदार आणि रवी नाईक हांचे हितचिंतक। सगळ्यात पयली हांव गोंय सरकारच्या वतीन आणि समेस्त गोंयच्या लोकांच्या वतीन हांव त्यांच्या आत्म्याक शांती लाभूं हे त्यांच्या मागता। त्याच पद्दतीन त्यांच्या घरच्यांकूय बी हे दुःख पचोवपाची ताकद दिवं। पळयता स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर हांकां तरी हांवें पळयलो ना, त्यांच्या मृत्यू उपरांत म्हजो जन्म जालो। ताज्या उपरांत मनोहरभाई पर्रीकर हांची लोकप्रसिद्धी ही सगळ्या लोकांनी पळयली, म्हाज्या सारकेल्या भुरग्यांनी ती पळयली आणि तांचोय बी आमी त्याच प्रमाणे मृत्यू जाल्या उपरांत ज्या पद्दतीन लोक हळहळ्ळे आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात तांच्याय बी अशाच पद्दतीन त्यांच्या शोक सभेक आसतले किंवा त्यांच्या दर्शना खातीर जितकी मोठी गर्दी जाल्ली ती त्या उपरांत आतां बाब रवी नाईक हांच्या शोक सभे खातीर आसतले किंवा त्यांच्या मृत्यू दिसा जी मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरा कडेन गोंयभरांतल्या सगळ्या समाजातले सगळ्या स्तरांतले सकाळ म्हणजे पळयता की राती जेंकां कळ्ळें ते रातचेच थंय पावले आणि ताज्या उपरांत सकाळ पासून ते सांजे 6 पर्यंत हा प्रत्यक्ष सकाळी 10 पासून सांजो 6 पर्यंत थंय आशिल्लो। वेगवेगळ्या स्तरांतले वेगवेगळ्या समाजातले सगळे लोक थंयसर येवन गेले, म्हणून ते बहुजन समाजाचे कैवारी आशिल्ले। ते जरी भंडारी समाजाचे नेते जाले, गोंयांतलो सगळो समाज वेगवेगळ्या पद्दतीन एकी कडेन हाडपाचो वेगवेगळे कडेन तांच्यांनी केल्ले प्रयत्न हे सदोदीत आमकां याद उरतले। तांच्यांनी केल्लें काम हे म्हाज्या पयलीं उलयल्ल्या सगळ्या वक्त्यांनी सदोदीत सगळ्यांनी सांगलां, पण विशेष करून त्यांचो आवडीचो सब्जेक्ट म्हणजे कूळ आनी मुणकार। कूळ आनी मुणकार म्हटलो आसत आज ज्या डिपार्टमेंटात कॅबिनेटात म्हणजे ते कलीग आशिल्ले, एग्रीकल्चर खातें जरी तेंच्या कडेन आशिल्लें जाल्यार सुद्दां कूळ मुणकाराचेर कोणी आमदार जरी उलयलो आसत जाल्यारूय बी ते स्वता उलोवपाक उबे रावताले आनी कूळ मुणकाराच्या विशयी आपूण एक्सप्लेनेशन दिवपाक तयार आसताले। आजूय जेन्ना आमी भायर डिस्कशन करताले तेन्ना कूळ मुणकार हे कसो फायदेशीर जावपाक शकता सामान्यांतल्या सामान्य मनशाक हाजेर ते उलयताले। हो तेंचो काळजांतलो सब्जेक्ट आशिल्लो। सातत्यान सगळ्या लोकांक म्हणजे कूळ मुणकारांक हो फायदो मेळपाक जाय हाच्या खातीर ते प्रत्येक फावटी वावुरल्या। आमी पळयता की गोंयांतल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत जे जे खातें तेंच्या कडेन आशिल्लें तितून तेंचो योगदान हे खूब व्हड आसा। तांच्यांनी केल्लें काम हे पेडण्या पासून काणकोण पर्यंत लोकांक सदोदीत याद उरतले। विशेष करून अंत्रूज महालांतल्या लोकांक फोंड्याकारांक आमी जाका म्हणटा की फोंड्यांत वेगवेगळ्या क्षेत्रांत तांच्यांनी केल्ली डेव्हलपमेंट हे सदोदीत कालांतरांत आमी सदोदीत याद दवरतले। तांच्यांनी सुरू केल्लें आपलें शैक्षणीक संकूल हे गोंयांतल्या कितल्याशाच भुरग्यांक म्हणजे आपलें शैक्षणीक एड्युकेशन कंप्लीट करपा खातीर हे खूब मोठ्या प्रमाणात तांचें योगदान आसा। तांच्यांनी आपल्या विशेष करून भंडारी समाजा खातीर केल्लें कार्य आनी भंडारी समाजाक एकत्र हाडपा खातीर आनी शेवटचे सगळ्या लोकप्रतिनिधींचो केल्लो सत्कार जे सदोदीत सगळ्या जाणांक याद उरता। रुद्रेश्वर देवस्थान हरवळे हे म्हज्या मतदारसंघात येता। जवळपास 450 लोकप्रतिनिधींचो सत्कार करप हे खूब व्हड काम आशिल्लें। हे तेंच्यांनी शेवटचो म्हाका दिसता जाहीर व्यासपीठा वयलो हो तेंचो कार्यक्रम आशिल्लो। ती सातत्यान लोकांक प्रेरणा दिवपी हांव तर म्हणटलो की गोंयांतल्या युवकां खातीर ते एक प्रेरणा स्थान आशिल्लें। सामान्य घरांत कुटुंबात जन्माक आयल्या उपरांत सुद्दां म्हणजे हांव केन्नाय तांच्या सदोदीत उलयता आसतना हांव म्हणटा आसतना तांकां पात्रांवूच म्हणटालो आनी प्रत्येक फावटी पात्रांव सांगता आसतना वेगवेगळ्यो गजाली सदोदीत आमकां सांगत आसताले। म्हणजे एसेंब्लींतल्यान भायर येवन जरी बसले आसत जाल्यार सगळे आमदार तांच्या सभोवताली बसताले। उपरांत एक खंयची तरी गोश्ट आपल्या पुराय आयुश्यांतल्या 30 वर्सांच्या कार्यकाळांतलो एक्सपिरियन्स सातत्यान सदोदीत शेअर करताले। आज आपण सर्व लोक रवी नाईकजींना श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। खरं म्हणजे माझ्यापूर्वी बोललेल्या सर्व मंडळींचा एक दीर्घ अनुभव आणि दीर्घ प्रवास माननीय रवीजींसोबत राहिलेला आहे। तुलनेनं माझी त्यांची ओळख ही 2021 साली झाली, ज्यावेळी त्यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने
मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यावेळी त्यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. त्यानंतर मग संपर्क होत राहिला. ओळख जरी उशिरा झाली असली तरी महाराष्ट्र आणि गोवा हे दोन राज्य सख्या भावांसारखे असल्यामुळे दोन्हीकडच्या राजकीय क्षेत्रातले नेते एकमेकाला माहिती असतात, तिथल्या घडामोडी माहिती असतात. त्यामुळे गोव्यातले एक प्रमुख नेते म्हणून रवीजींचा प्रवास हा मी देखील बघितलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये अजात शत्रू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ठेवायचं आणि हसत खेळत आपली राजकीय कारकीर्द पूर्ण करायची, अशा प्रकारचे नेते हे फार कमी असतात. त्यातलेच एक नेते म्हणून रवीजींकडे आपण बघू शकतो. त्यांनी आपल्या जीवनामध्ये मोठा संघर्ष देखील केला, पण व्यक्तिगत कोणाचा दुस्वास कधी केला नाही. खरं म्हणजे ते एक उत्तम अशा प्रकारचे व्हॉलीबॉलपटू होते आणि एका उत्तम खेळाडूचे जे गुण असतात तेच गुण त्यांनी राजकारणामध्ये देखील जोपासले. खेळत असताना जो एक जिंकण्याचा संघर्ष असतो तो त्यांनी केला. अनेक सामने ते जिंकले. काही सामन्यात पराभव देखील पत्करावा लागला, पण त्यांनी आपली खिलाडू वृत्ती मात्र कधी सोडली नाही. निवडणुका जिंको, निवडणुकीमध्ये कधी सीडबॅक मिळो, कधी राजकारणामध्ये सर्वोच्च पदावर काम करायची संधी मिळो, कधी न मिळो, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या स्वभावामध्ये त्यांनी बदल येऊ दिला नाही. आणि म्हणूनच सातत्याने जनमानसामध्ये एक उत्तम नेते म्हणून त्यांची प्रतिमा ही कायम राहिली. रविबाग नाईक यांच्या श्रद्धांजलीच्या सभेस इथं उपस्थित महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, आदरणीय श्री बमेशानंद स्वामीजी, इतर सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, देवाची भूमी म्हणून किंबहुना देवाचं आश्रयस्थान असलेल्या अंतरुज महाराज ही जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री रवी सीताराम नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथं जमलो आहोत. त्यांच्या कुलदेवी श्री चंद्रेश्वर भूतनाथ यांच्या आशीर्वादानं त्यांनी जे संतांनी काही म्हटलं आहे की तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आणि हे जे वाक्य आहे ते खरं करून दाखवलेले देव चंद्रेश्वर भूतनाथाच्या कृपेने जनमानसाच्या हृदयावर तब्बल 5 दशके राज्य केलेले बहुआयामी आणि वलयांकित व्यक्तिमत्व लाभलेले रवी नाईक यांच्या अकल्पित शेवट धक्कादायक तेवढा हृदयाला पिळून टाकणारा आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाला लोटलेला जनसमुदाय आणि त्यांना निरोप देताना जनसामान्यांना दाटून आलेले हुंदके, आदरणीय रवीवरील निस्सीम प्रेम, अपार आदर आणि त्यांच्या ठायी असलेल्या निष्ठेची ग्वाही देत होते. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.
प्रमोद सावंत यांच्या सरकारने आयोजित केलेला हा श्रीमान रवी सीताराम नाईक यांची शोकसभा मध्ये उपस्थित भारताचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, आपल्या गोमंतकाचे लाडके मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी, वेगवेगळे मंत्री, आमदार, खासदार आणि सगळे रवींचे चाहते, आपणा सर्वांना माहिती आहे की ब्रह्मानंद स्वामीजी हातोर्ली मठामध्ये असताना हे सगळे नेते स्वामीजींकडे यायचे. आमचा संप्रदाय श्री किंवा हे आमचं दत्तपद्मनाभ पीठ तसं खूप कर्मकांड करणारं नाही. आमचे ब्रह्मानंद स्वामीजी हे धर्मनिष्ठ होतेच, त्याचबरोबर ते देशनिष्ठ आणि समाजामध्ये देशासाठी समर्पित लोक तयार असावीत, यासाठी आमचे खलप म्हणा, श्रीपाद नाईकजी म्हणा, रवी नाईक म्हणा, आपले धर्मा चोडणकर म्हणा, पूर्वीचे जेवढे मोठे मोठे नेते आहेत हे सगळे हातुर्ली मठामध्ये जाऊन बसायचे. दरम्यानच्या काळात स्वामीजींनी या सगळ्या नेत्यांसमोर एक विषय ठेवला होता की आपल्या गोव्यामध्ये एक असं स्थान असावं जिथे सगळे येऊन शिकतील. सगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या विद्या आहेत सनातन धर्मातल्या त्या शिकण्यासाठी एक उत्तम जागा हवी. तशी आपल्या गोमंतकात नाही आहे. आणि तिथे तपोभूमी आज तुम्हा सर्वांना जी दिसते आहे त्याचा जो विषय चालू झाला तो या सगळ्या नेत्यांच्या समोर. आणि आपणा सर्वांना सांगतो, रवी सीताराम नाईक म्हणून आज तपोभूमी आज आपल्या सर्वांना दिसते आहे. त्यांनी शक्य नाही ती गोष्ट त्या काळात शक्य करून ठेवली आणि ब्रह्मानंद स्वामीजींना जो दिलेला शब्द होता तो त्यांनी पाळला. कदाचित तेच कारण आहे की मी आपल्या समोर आज उभा आहे.